तो इंडायसेस बघत असताना इंडेक्स म्हणजे काय, त्याची व्हॅल्यू कशी काढतात, इंडेक्स फॉर्म, प्रॉडक्ट फॉर्म, हे मी तुम्हाला सगळं शिकवलं. आता होतं काय पुष्कळदा की काही सम्स तुम्हाला सॉल्व करायला दिले जातात आणि हे सम सॉल्व करत असताना रिलेटेड टू इंडायसेस हे सॉल्व करत असताना काही रूल्स बघणं अतिशय आवश्यक असतं. हे रूल्स जर तुम्हाला माहिती असले तर तुम्हाला इंडायसेसशी रिलेटेड गणितं सोडवायला सोपं जातं. त्यातला पहिला काल रूल बघितला होता आपण की कुठल्याही नंबरचा इंडेक्स जर 1 असेल तर त्याचा आन्सर काय असतं, द नंबर इटसेल्फ, तीच संख्या त्याचं उत्तर असतं. उदाहरणार्थ इंडेक्स ऑफ द फर्स्ट पॉवर ऑफ 3 और 3 raised to the power 1 इज इक्वल टू 3. हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला जर सम आल्या कुठल्या आणि त्याच्यात जर हे काही असं असलं तर आपल्याला लक्षात येईल की याची व्हॅल्यू 3 आहे. अशाच प्रकारे काही रूल्स आपण बघणार आहे. पहिला रूल बघतोय आपण, इट इज रिलेटेड टू मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन, आता उदाहरणार्थ तुम्हाला जर असं दिलं की स्क्वेअर ऑफ 3 इंटू क्यूब ऑफ 3, मल्टिप्लिकेशन आहे दोन नंबर्सचं, स्क्वेअर ऑफ 3 आणि क्यूब ऑफ 3. इथे लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे की इथे बेस सेम आहे, इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे. हे जर असं असतं की स्क्वेअर ऑफ 3 इंटू क्यूब ऑफ 4 तर ही जी सम आहे ही सॉल्व करता येईल आपल्याला, पण याला रूल लावता येणार नाही कारण याला बेस सेम नाही आहेत. रूल कुठे लावायचा आपल्याला, जिथे बेस सेम आहेत. द रूल इज ॲप्लिकेबल ओनली इफ द बेसेस आर सेम. आता याला समजा मी तुम्हाला माहिती आहे की स्क्वेअर ऑफ 3 म्हणजे किती टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे, 2 टाइम्स आहे. इंटू क्यूब ऑफ 3 म्हणजे किती टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे, 3 टाइम्स. मग आता याला तुम्ही इंडेक्स फॉर्ममध्ये लिहू शकता का, 1 2 3 4 5 लिहू शकतो. बेस 3 आहे आणि त्याचं 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे. लक्षात येतं का मी काय म्हणतो आहे. याला आपण सॉल्व केलं, मग मला असं लक्षात आलं की 3चं मल्टिप्लिकेशन 5 टाइम्स आहे, म्हणून मी त्याला इंडेक्स फॉर्ममध्ये 3 raised to the power 5 लिहिलं. इथे जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल की याची पॉवर 2 आहे, याची पॉवर 3 आहे. या दोघांची जर प्लस केली मी तर माझा आन्सर येत आहे. बरोबर आहे. याच्यावरून रूल असा निघाला की या 3ला जर आपण ए म्हटलं, इकडे पण ए आहे, हा 3 आहे, हा 3 आहे, म्हणजे हा ए आणि ए आहे. इंडेक्स वेगळा आहे, मग इंडेक्स एम आहे आणि इथे इंडेक्स एन आहे. आता ए रेस टू दी पॉवर एम इंटू ए रेस टू दी पॉवर एन, वेअर ए शुड नॉट बी 0. ए 0 नाही आहे, 0 सोडून कुठला पण दुसरा नंबर आहे. जर असं असेल तर याचा आन्सर डायरेक्टली आपण काय काढू शकतो, ए रेस टू दी पॉवर एम प्लस एन. बघा 3 + 2 5. मग याला सॉल्व कसं करायचं, हा झाला आपला दुसरा रूल. ए रेस टू दी पॉवर एम इंटू ए रेस टू दी पॉवर एन इज इक्वल टू ए रेस टू दी पॉवर एम प्लस एन. हा झाला आपला पहिला रूल. याला सॉल्व कसं करायचं, तुम्हाला गणितं दिली जातील, फिल इन द ब्लँक्समध्ये येऊ शकतं. हे इथे असेल 7 raised to the power 3 इंटू 7 raised to the power 5 आणि विचारतील 7 raised to the power, इथे बॉक्स देतील. 7 आहे, बेस सेम आहे, 7 आहे, बेस सेम आहे, मल्टिप्लिकेशन आहे. दिस रूल इज ओनली ॲप्लिकेबल फॉर मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनमध्ये जर बेस सेम असेल तर इंडेक्सची ॲडिशन होते, लक्षात ठेवायचं. बेस सेम असला आणि मल्टिप्लिकेशन असेल तर इंडेक्सची काय होते, ॲडिशन होते. म्हणजे इथे आन्सर काय येईल तुमचं, इथे तुम्ही 3 + 5 लिहिलं तरी बरोबर आहे किंवा डायरेक्ट 3 + 5 8 लिहिलं तरी बरोबर आहे. हे बोथ आन्सर्स आर करेक्ट. लक्षात आलं. तर पुढची जी प्रॅक्टिस सेट आहे तुमचा, या प्रॅक्टिस सेटमध्ये प्रॅक्टिस सेट 27 बघा, सिम्प्लिफाय. काय आन्सर काय दिलेलं आहे तिथे, क्वेश्चन काय दिलं आहे, सिम्प्लिफाय म्हणजे सोडवा. पहिलं दिलं आहे बघा, 7 raised to the power 4 इंटू 7 raised to the power 2. म्हणजे याला सॉल्व कसं करणार, तुम्हाला माहिती आहे बेस सेम आहे, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे बेस सेम घेतला, इंडेक्सची काय केली, ॲडिशन केली, म्हणजे 7 raised to the power 6 हे आन्सर आलं.
अशा प्रकारे तुम्ही हे पूर्ण गणित सोडवू शकता. आता इथे गरजेचं नाही की इंटिजरच येईल, इथे तुम्हाला फ्रॅक्शन पण दिलं जाईल कधी कधी. 6/7 रेस्ट टू द पॉवर 3 इंटू 6/7 रेस्ट टू द पॉवर 5. इथे बेस सेम आहे 6/7 6/7. मग इथे आन्सर काय येईल 6/7 रेस्ट टू द पॉवर 3 + 5. आन्सर काय येईल 6/7 रेस्ट टू द पॉवर 5 + 3 8. हे याचा आन्सर येईल. तर प्रॅक्टिस सेट 27 तुम्हाला सॉल्व करायचा आहे. सोपा आहे. हे झालं मल्टिप्लिकेशनबद्दल. आता आपण बघणार आहे डिव्हिजन. समजा असं दिलेलं आहे 7 रेस्ट टू द पॉवर 6 डिवायडेड बाय 7 रेस्ट टू द पॉवर 4. बरोबर आहे. मग याला काय असं लिहू शकतो का आपण 7 रेस्ट टू द पॉवर 6 डिवायडेड बाय 7 रेस्ट टू द पॉवर 4. डिव्हिजनचं साईन आहे ना, या दोघांचा अर्थ सेम झाला. हा न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे. हा डिव्हिडंड आहे, हा डिवायझर आहे. डिवायझर खाली लिहिला, डिव्हिडंड वर लिहिला. 7 रेस्ट टू द पॉवर 6चा अर्थ काय होतो 7 × 7 × 7 × 7 × 7 × 7 6 × 7. 7 रेस्ट टू द पॉवर 4 म्हणजे 7 × 7 × 7 × 7. बरोबर आहे. हा 7 कटला, हा 7 कटला, हा 7 कटला, हा 7 कटला, हा 7 कटला. खाली काहीच राहिलं नाही. वर किती 7 राहिले 2 टाइम्स. म्हणजे 7 × 7 म्हणजे काय 7 रेस्ट टू द पॉवर 2. आता इथे काय लक्षात आलं तुमच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जर ॲडिशन होत असेल तर डिव्हिजनमध्ये काय होतं सबट्रॅक्शन होतं. म्हणजे सपोज a रेस्ट टू द पॉवर m डिवायडेड बाय a रेस्ट टू द पॉवर n इज इक्वल टू. इथे जर m मोठा आहे, इथे 2 कंडिशन आहेत लक्षात ठेवा डिव्हिजनमध्ये. m मोठा असेल किंवा n मोठा असेल. जर m मोठा असेल व्हॅन m इज ग्रेटर दॅन n तर हा रूल अप्लाय करायचा. a रेस्ट टू द पॉवर m डिवायडेड बाय a रेस्ट टू द पॉवर n. इथे m मोठा आहे n पेक्षा, म्हणून इथे येईल a रेस्ट टू द पॉवर m - n. ज्या तिसरा रूल झाला आपला a रेस्ट टू द पॉवर m डिवायडेड बाय a रेस्ट टू द पॉवर n इज इक्वल टू a रेस्ट टू द पॉवर m - n व्हॅन इफ m इज ग्रेटर दॅन n. m जर मोठा असेल तर. आता समजा n मोठा असेल तर काय करू आपण, हे समजलं का इथपर्यंत. आता समजा n मोठा आहे, बघा यालाच उलट्या करू आपण. 7 रेस्ट टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 7 रेस्ट टू द पॉवर 6. 4 मधून 6 जाणार नाहीत ना, जातात पण आन्सर मायनसमध्ये येतं. म्हणून काय करायचं, याला सॉल्व करताना काय करायचं, बेस सेम आहे. बरोबर आहे. इथे चौथा रूल बघू आपण. a रेस्ट टू द पॉवर m डिवायडेड बाय a रेस्ट टू द पॉवर n इज इक्वल टू इफ n इज ग्रेटर दॅन m. n जर मोठा असेल तर काय करायचं, तर याचा आन्सर 1 वरती 1 घ्यायचा आणि हे जे आन्सर आहे ते खाली लिहायचं. 7 रेस्ट टू द पॉवर, इथे n मोठा आहे ना म्हणून n - m. n मधून m ला मायनस करायचं म्हणजे काय येईल 1/7 रेस्ट टू द पॉवर 6 - 4 म्हणजे 1/7 रेस्ट टू द पॉवर 2. तिकडे काय आलं होतं फक्त 7 रेस्ट टू द पॉवर 2 आलं होतं, पण इथे काय आलं 1/7 रेस्ट टू द पॉवर 2 आलं. म्हणजे इथं आन्सर लिहिताना आपल्याला काय करावं लागलं 1/a रेस्ट टू द पॉवर n - m. हे दोन्ही नीट बघा. m मोठा आहे तर डायरेक्ट मायनस करायचं, n मोठा आहे तर 1/ खाली घ्यायचं त्याला. ठीक आहे. अजून पुढे मी तुम्हाला जी काही गोष्ट सांगणार आहे पुढच्या पिरियडला त्याच्यात तुम्हाला अजूनही क्लिअर होईल. ठीक आहे. आता एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 28 जी आहे ती पण तुम्हाला सॉल्व करायची आज. 2 प्रॅक्टिस सेट आहेत आज. प्रॅक्टिस सेट 27 तुम्ही सॉल्व करणार आहे. 28 बघा, इथे 2 क्वेश्चन आहेत. सिम्प्लिफाय. पहिलं गणित दिलं आहे त्यांनी a रेस्ट टू द पॉवर 6 डिवायडेड बाय a रेस्ट टू द पॉवर 4. बेस सेम आहेत. डिव्हिजन आहे म्हणजे मायनस होणार. मल्टिप्लिकेशनमध्ये ॲडिशन, डिव्हिजनमध्ये मायनस. इथे बघायचं m मोठा आहे की n मोठा आहे. m मोठा आहे की n मोठा आहे. m मोठा आहे म्हणजे हे सूत्र लावावं लागणार तुम्हाला, हा रूल. मग इथे काय लिहिणार तुम्ही a रेस्ट टू द पॉवर 6 - 4 म्हणजे a रेस्ट टू द पॉवर 2. आता त्याच्या पुढच्या याच्यामध्ये
m रेस टू दी पॉवर 5 डिवायडेड बाय m रेस टू दी पॉवर 8. इथे काय आलं, बेस सेम आहे, डिव्हिजन आहे, पण इथे m मोठा नाही आहे, इथे n मोठा आहे. मग n मोठा असताना काय करणार तुम्ही, कुठलं गणित हे लावणार, रूल खालचा 4th नंबर, 1/m रेस टू दी पॉवर 8 - 5 म्हणजे 1/m रेस टू दी पॉवर 3. हे त्याचा आन्सर येईल. लक्षात येतं आहे. तर तो दुसरा जो क्वेश्चन आहे त्याच्यात त्यांनी व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलेली आहे. काय करायला सांगितली आहे, व्हॅल्यू फाइंड करा म्हणतोय तो. म्हणजे फक्त गणित सोडवू नका, तर त्याचं उत्तर पण काढा. पहिलं दिलं आहे त्यांनी -7 रेस टू दी पॉवर 12 डिवायडेड बाय -7 रेस टू दी पॉवर 12. डिव्हिजन आहे, बेस सेम आहे. इथे मायनस आहे का प्लस आहे याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. हे दोन्ही नंबर सेम पाहिजे. इट शुड बी इंटिजर. 0 सोडून कुठला पण, प्लस मायनस कुठला पण, फ्रॅक्शन, पॉईंट काही असेल. आता याचे जे इंडेक्स आहेत ते सेम आहेत. म्हणजे इथे m पण मोठा नाही आहे, n पण मोठा नाही, दोन्ही इक्वल आहेत. याचा अर्थ हा रूल लावणार तुम्ही, -7 रेस टू दी पॉवर 12 - 12 आणि 12 मधून 12 गेले 0 आले. मी तुम्हाला सांगितलं होतं आधी की जर एखाद्या नंबरचा इंडेक्स 1 असेल तर त्याचं काय होतं, बाकीचे पण गणितं सांगितलं, पण 0 का असल्यावर काय होतं ते नाही सांगितलं. लक्षात ठेवायचं, कुठल्याही नंबरचा जर इंडेक्स 0 असेल तर त्याचा आन्सर 1 येतं. काय येतं, 1. म्हणजे तुमचा 5वा रूल काय झाला, a रेस टू दी पॉवर 0 = 1. कुठल्याही नंबरचा इंडेक्स जर 0 असेल तर त्याचा आन्सर काय येईल, 1. म्हणजे इथे आपण सॉल्व केलं आणि त्याची व्हॅल्यू काढली. पुढचं गणित तुम्हाला करता येईल, 7 रेस टू दी पॉवर 5 डिवायडेड बाय 7 रेस टू दी पॉवर 3. इथे m मोठा आहे म्हणून 7 रेस टू दी पॉवर 5 - 3 म्हणजे 7 रेस टू दी पॉवर 5 मधून 3 गेले 2. आता इथेच थांबायचं नाही आहे. त्यांनी सांगितलं की फाइंड द व्हॅल्यू, म्हणजे याचा मल्टिप्लिकेशन करावं लागेल तुम्हाला. 7 रेस स्क्वेअर ऑफ 7 म्हणजे काय, 7 × 7 आणि 7 × 7 = 49. म्हणजे हे आन्सर आहे, व्हॅल्यू. लक्षात आलं. अशी जी गणितं आहेत ती तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये पण येऊ शकतात आणि सॉल्व म्हणून पण येऊ शकतात. तर आज आपला प्रॅक्टिस सेट 27 आणि 28 पूर्ण झाला. तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये सॉल्व करायचा आहे.